बऱ्याच पालकांच्या मनात एक चिंतेचा विषय आहे, तो म्हणजे मुलींना पिरियड्स लवकर आलेले आहेत आमच्या, तर त्यांची उंची वाढण्याचं काम हे थांबेल का? तर हल्ली असं झालेलं आहे की इतकं मॉडर्नायझेशन झालेलं आहे, लाईफस्टाईल चेंज झालेले आहेत, खाण्यापिण्यात बदल झालेले आहेत. त्यामुळे होतं काय, तर मुलींचे पिरियड्स आहेत त्या अगदी लवकर येतात, म्हणजे 9 ते 10 वर्षांच्या असतानाच. पूर्वी असं असायचं की मुलींची पिरियड्स ज्या होत्या त्या 12 ते 13 वर्षानंतर यायच्या. पण हल्ली ह्या लवकर आल्यामुळं हा पालकांमध्ये एक चिंतेचा विषय झालेला आहे की आता मुलींची उंची तिथंच थांबेल का, ती वाढणार नाही का? तर होतं कसं, जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा इस्ट्रोजन हार्मोन जो असतो तो त्याचं काम करायचं सुरू करतो आणि हा ग्रोथ हार्मोन जे असतात त्याला कॉम्पिटिटर म्हणून काम करत असतो. मग ग्रोथ हार्मोन काय करतात, तर ते उंची वाढवण्याचं काम, शरीराची जी काही उंची आहे त्याच्यामध्ये जी काही ग्रोथ गरजेची आहे त्याची ग्रोथ वाढवण्याचं काम हे ग्रोथ हार्मोन करत असतो. मग इस्ट्रोजन जेव्हा त्याचं काम करतो तेव्हा ग्रोथ हार्मोन त्याचं काम करायचं थांबवतो का, तर नाही. ग्रोथ हार्मोन हे त्याचं काम करतोच, तो थांबत नाही, पण आधीपेक्षा स्लो प्रमाणात करतो. म्हणजे त्याची प्रक्रिया जी आहे ती थोडीशी स्लो प्रमाणात ही होत असते. तर मग जेव्हा मुलींना लवकर पिरियड्स येतात 9 ते 10 वर्षांमध्ये, तेव्हा ग्रोथ हार्मोन हा त्याचं काम करतो, पण स्लो प्रमाणात त्याचं काम हे सुरू असतं. मग बऱ्याच वेळेस अनुवंशिक घटक हे उंची वाढण्यासाठी काम करतात, तर त्याप्रमाणे जी काही असेल ती मुलींची उंची ही वाढते. आणि जर समजा असं झालं की मुलींना पारे लवकर आलेली आहे, तर त्यावेळेस काय करायचं, तर मुलींना पौष्टिक आहार खायला द्यायचा, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स, सीझनल फ्रुट्स जे काही असतील ते पौष्टिक आहार, घरामध्ये बनवलेलं सात्विक अन्न हे मुलींना खायला द्यायचं. आणि बाहेरचे जंक फूड, बेकरी प्रोडक्ट्स हे कमी प्रमाणात खायचे किंवा बंदच करायचे. आणि सध्या असं झालेलं आहे की लहान मुलांमध्ये आपण मोबाईलचं प्रमाण हे खूप वाढलेलं आपण बघतो, तर त्याचा वापर थोडासा कमी करण्यात यावा, असं पालकांनी त्याकडे लक्ष द्यायचं. आणि पुरेसा असा व्यायाम, योगासन, ध्यान हे मुलींना करायला लावायचे की जेणेकरून त्यांची उंची वाढण्यामध्ये थोडीशी मदत होईल. तर ग्रोथ हार्मोन हा त्याचं काम करत असतो, त्यामुळे हा चिंतेचा विषय नाहीये, फक्त तो स्लो प्रमाणात काम करतो. पण जर तुम्ही इतर ह्या गोष्टी त्याच्यासोबत मुलींना शिकवल्या तर त्यांची उंची वाढण्यास नक्कीच मदत होईल.